ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्य सेट परीक्षा जी 15 जून 2025ला होणार आहे त्याची तयारी करत असताना काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात घ्यावे लागणार आहेत. आपण बघितलं असेल की वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये किंवा उच्च शिक्षण तंत्र शिक्षण मंत्र्यांनी देखील नमूद केलेलं आहे मागच्या आठवड्यामध्ये की बऱ्यापैकी रिक्त जागा 10-12 हजार रिक्त जागा आहेत प्राध्यापक भरतीच्या. तर त्या कशा पद्धतीनं का होईना पण त्या भरल्या जाणार आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाची काटेकोर पद्धतीनं अंमलबजावणी करायची असेल तर या जागा भरणं अपेक्षित आहे. त्यामुळं जर आपण या सेट परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालो तर निश्चितच त्या जागेमध्ये आपलं स्वतःचं स्थान निश्चित करू शकणार आहात किंवा तिथं आपण त्या भरतीसाठी आपण पात्र असणार आहात. त्यामुळे सेट 15 जूनची उत्तीर्ण होणं खूप गरजेचं आहे. आता त्याच दृष्टिकोनातून आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहात. तर आपण जर या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब आणि आमच्याबरोबर जोडलं जाण्यासाठी आपल्या याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल, फेसबुक पेज याच्या लिंक दिलेल्या आहेत. त्याच्या माध्यमातून तुम्ही आमच्याबरोबर जोडले जाऊ शकता. ॲपची लिंक आहे ऑल एक्झाम कट्टा, ज्यावर सेटनेटचे कोर्सेस उपलब्ध आहेत. तर बघा, 15 जून 2025च्या सेट परीक्षेची अर्ज प्रक्रिया कधी होईल अशा संदर्भात देखील अनेक विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले होते. तर जे आता माहिती घेण्यात आलेली आहे त्याच्यानुसार पुढच्या आठवड्यामध्ये होईल. जर पुढच्या आठवड्यामध्ये नाही झालं तर 1 मार्च 2025पासून 100% अर्ज प्रक्रिया सुरू होईल. 1 मार्च ते 31 मार्च या कालखंडामध्ये तुम्हाला अर्ज करता येईल. ऑनलाईन स्वरूपामध्ये ही अर्ज प्रक्रिया राबवली जाणार आहे. आता मग आपण जर पाहिलं तर अनेक प्रश्न परीक्षा येत असतात, अर्ज भरत असतो, आपण अभ्यास करायचं ठरवत असतो. परीक्षा अर्ज भरत असताना 15 दिवस किंवा 1 महिना आपण सातत्यपूर्ण अभ्यास करतो, निकाल लागतो, पदरी मात्र आपल्याला अपयश किंवा निराशा पडत असते. तर याला काहीतरी उपाय आहे का? आपण प्रत्येक वेळेस हौशे नवशे गौशे अशा पद्धतीने विद्यार्थी जे अर्ज भरत असतात त्यामध्ये आपण कोणत्या स्तरामध्ये आहेत हे देखील पडताळून घेणं गरजेचं आहे. तर याला उपाय काय आहे? तर अभ्यास 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 पण विचारपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीनं गेलात तरच आपल्याला यश मिळू शकतं. आता याचं यश संपादित करण्यासाठी आपल्याला पेपर 1 पेपर 2ची तयारी करावी लागते. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे की पेपर 1मध्ये 10 घटक आहेत. प्रत्येक घटकावर 5 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक घटकाचं वेगळेपण आहे. प्रत्येक घटक म्हणजे एक वेगळा विषय आहे. त्यामुळं त्याच्यातल्या ज्या बारकावे आहेत ते तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरनं कुणाला गणितीय क्षमता हा घटक अवघड जातो आहे. आता आपल्याला शांततेच्या काळामध्ये आता वेळ आहे, 4 महिने बाकी आहेत आपल्याकडं. जर शांततेच्या कालखंडामध्ये जर अवघड घटक जर तुम्ही आता अभ्यासले तर तुम्हाला निश्चितच म्हणजे परीक्षेच्या कालावधीमध्ये जास्त आपला मार्क घेण्यासाठी कसरत करायची गरज पडणार नाही. त्यामुळे जे पहिल्या घटकामधले पेपर पहिल्यामधले जे घटक अवघड जातात त्याच्यावर आपण प्रकाश टाकला पाहिजे. आता तयारीसाठी टिप काय आहे किंवा त्याला सूचना काय असेल तर मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करा. 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेतील आपल्याला 10% प्रश्न विचारले जातील. त्याच्या जोडीला आपल्या मनामध्ये एक परीक्षाभिमुख दृष्टिकोन निर्माण होईल की या घटकावर असे प्रश्न विचारले जातात तर दुसऱ्या घटकावर कसे विचारले जातील ह्याचा तुम्ही अंदाज बांधू शकणार आहात. आणि किमान 60% प्रश्न सोडवण्याचा सराव ठेवा. म्हणजे आपण जे सोडवतो ते आपले अक्युरेट 60% प्रश्न जर बरोबर आले तर ते 120 म्हणजे तुमचं रिझल्ट 100% येतो. त्यानंतर पेपर 2 संदर्भात जर आपण विचार केला तर 100 प्रश्न 200 गुणांसाठी असतात. त्याच्या तयारीमध्ये आपण योग्य अभ्यास साहित्य निवडलं पाहिजे. कारण 100 पुस्तकं वाचण्यापेक्षा एक चांगलं पुस्तक 100 वेळेस वाचलं तर आपलं रिझल्ट येतो. नोट्स तयार करा. वेळेचे योग्य नियोजन केलं पाहिजे आपण अभ्यासाचं. महत्त्वाची संकल्पना आणि सिद्धांत हे व्यवस्थित स्पष्ट केले पाहिजेत. त्याच्याबरोबरच वस्तुनिष्ठ प्रश्नांचा भरपूर सराव आपण केला पाहिजे. कारण तुमची परीक्षा वस्तुनिष्ठ आहे म्हटल्यानंतर अभ्यासही आपला त्याच मार्गानं त्याच दिशेनं झाला पाहिजे. त्यानंतर आहे संपूर्ण परीक्षेच्या तयारीसाठी विशेष काळजी आपण काय घेतली पाहिजे तर दैनंदिन वेळापत्रक आपण जे तयार केलं आहे ते पाळतो आहे का? पेपर 1 आणि पेपर 2साठी वेगळा वेळ ठरवला पाहिजे. आठवड्यातून एकदा संपूर्ण सिलेबस काय आहे त्याचं अवलोकन केलं पाहिजे. पेपर 1 पेपर 2 प्रत्येक घटकाचा आपला सिलेबस तोंडपाठ पाहिजे. त्यानंतर नियंत्रित वेळेत सराव म्हणजे आपल्याला योग्य वेळेमध्ये पेपर 1 सुटतो आहे का? म्हणजे 3 तासात पेपर 1मध्ये 1 तास आहे, पेपर 2ला 2 तास आहे, पण पेपर 1ला
3 तासाच्या सेट परीक्षेमध्ये उत्तरपत्रिका सोडवण्याचा सराव करायला पाहिजे. अचूकता आणि गती वाढवण्यासाठी आपल्याला तो मदत करतो. त्यानंतर स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आकृत्या आपल्या स्वतःच्या शॉर्ट नोट्स असाव्यात. त्या डायग्रामच्या माध्यमातून, फ्लो चार्टच्या माध्यमातून संक्षिप्त स्वरूपामध्ये आपल्या नोट्स असल्यानंतर आपल्याला त्यातून आत्मविश्वास निर्माण होतो. त्याच्यानंतरनं आपण जर पाहिलं तर मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी. मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य हे आपल्या सर्व यशाचं गमक असतं. त्यामुळे त्यासाठी आपण पुरेसा योग्य आहार, पुरेशी झोप, मानसिक तणावापासून दूर, ध्यान, व्यायाम हे आपण केलं पाहिजे. बघा, अशा पद्धतीनं एकंदरीत पेपर 1 आणि पेपर 2चं परिपूर्ण तयारी जर केली तरच तुम्ही येणाऱ्या सेट परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊ शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना सेटनेट परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन हवं असेल तर आपण 15 जूनच्या परीक्षेसाठी ऑनलाईन बॅच सुरू केलेली आहे, ज्यामध्ये पेपर 1, पेपर 2 उपलब्ध होणार आहे. अभिनय तो कभी नाही हे वाक्य लिहिण्यामागचं हे आहे उद्देश, की आता जी परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला तरच भरती प्रक्रिया, प्राध्यापक भरती प्रक्रियेचा तुम्ही भाग होऊ शकणार आहात. आणि हा कोर्स तुम्हाला 1 वर्षासाठी उपलब्ध असणार आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे दररोज लाईव्ह लेक्चर असतात, व्हिडिओ तुम्हाला लाईव्ह लिंक दिल्या जातात, त्यावर तुम्ही पाहू शकता. ॲपवर आपल्या सर्व व्हिडिओ उपलब्ध आहेत. जुन्या प्रश्नपत्रिका सर्व विश्लेषणासह असतील. पेपर 1 5 टेस्ट असतील, पेपर 2च्या 5 टेस्ट, सर्व नोट्स उपलब्ध असतील. रेकॉर्डेड लेक्चर्स कधी आणि किती वेळेसही पाहू शकता. हे लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स असतील. ऑनलाईन बॅच आहे. 15 जून 2025साठीची ही तयारी. 200+ आपण मार्क घेतले पाहिजे या उद्देशानं आपण हे सुरू केलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचा असेल तर त्यांनी तुम्ही 9689 047738 हा जो क्रमांक आहे त्याला तुम्ही संपर्क साधू शकता आणि अधिकची माहिती घेऊ शकता. बघा, आपण जर कुठं दुकानामध्ये गेलो किंवा कुठंतरी खरेदीला गेलो तर आपण काय करतो, किती प्राईज आहे, त्यानंतर ते आपल्याला प्रॉडक्टची क्वालिटी व्यवस्थित आहे का हे बघतो. आणि क्लास एखादी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी देखील आपण ते बघितलं पाहिजे. महत्त्वाचे जे काही त्यांची सांगण्याची उदाहरणं सांगण्याची पद्धत कशी आहे, शिकवण्याची पद्धत कशी, ती आपल्याला पचते का, रुचते का, याच्यानुसारच तुम्ही मार्गदर्शन निवडू शकता. म्हणजे मी माझाच क्लास जॉईन करा असं कधी म्हणणार नाही आहे आणि यापूर्वीही म्हणत नाही आहे. पण जर तुम्हाला आपल्या व्हिडिओज काही उपलब्ध आहेत चॅनलवर पेपर 1, पेपर 2 संदर्भात, त्यातून तुम्हाला वाटत असेल की आपल्याला फायदा होईल तर निश्चितच तुम्ही जॉईन करू शकता. अतिशय कमी प्राईजमध्ये आपण 2ही विषयाचा कोर्स 1 वर्षाच्या कालावधीसाठी ठेवलेला आहे. चालेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच जे तयारी करत आहेत सेटनेटची त्यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.